हिंद चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहब जी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे पावन दर्शन घेतले। सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। सर्व जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेतला आहे। भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे। भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेताना दिसून येत आहे। गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे। श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।